नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस देशप्रेम दिवस घोषित करावा अशा व तत्सम मागण्या अखिल हिंद फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने केल्या आहेत। आज आपल्या बरोबर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत सतीश शिर्के यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या पक्षाविषयी। हा पक्ष जो आहे तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी निर्मित केलेला आहे आणि या पक्षाची स्थापना जी झालेली आहे ती काँग्रेस विरोधात झालेली अशा प्रकारे की नेताजी सुभाषचंद्र बोस त्रिपुरामध्ये 1938 मध्ये ऑल इंडियाचे अध्यक्ष होते। तर काही मतं पटली नाहीत, एकमेकांचे मतभेद झाले गांधीजींचे, नेहरूजींचे आणि सुभाषचंद्र बोस यांचे। त्याच्यानंतर मग फॉरवर्ड ब्लॉक ह्या पक्षाची स्थापना चिटणीस पार्क नागपूर इथं फॉरवर्ड ब्लॉक म्हणजे अखिल हिंद फॉरवर्ड ब्लॉक आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक हे इंग्रजी नाव आहे, याची स्थापना झाली 1939 साली। या पक्षाचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की शासनाकडे जे काही आर्थिकदृष्ट्या गोष्टी आहेत त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे। शेतकरी समाधानी झाला पाहिजे, सामान्य नागरिकांना 2 वेळचं जेवण मिळालं पाहिजे, अंगभर वस्त्र मिळालं पाहिजे। एक काळ असा होता की रोटी कपडावर मकान अशा मागण्या होत्या, पण आता काळानुसार गरजा वाढत गेलेल्या आहेत। रोटी कपडा मकान बिजली और पाणी असा प्रश्न झालेला आहे। तर परिस्थितीनुसार याच्या मागण्या पण वाढत गेलेल्या आहेत। पूर्वीच्या ज्या मागण्या होत्या त्याच पूर्ण नाही झाल्या, तर उरलेल्या 2 मागण्यांचं काय आहे। आणि हा जो आमचा पक्ष आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेला आहे, हा पुंजीपती आणि धनाढ्य आणि प्रस्थापित लोकांच्या विरोधात आहे। सामान्य जनसामान्यांसाठी या पक्षाची निर्मिती झाली आहे। तर सर्व फायदे जे आहे शासनाचे किंवा टॅक्स भरतात आपण नागरिक जनरल यांचे फायदे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावेत, विकास कामाला हातभार लावा असं कार्य या पक्षाचं आमचं असतं। आमच्या पक्षाची आजची जर का आजचं जे प्रेस कॉन्फरन्स आपण घेतलेली याची जी मागणी आहे, प्रथम आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस 23 जानेवारी जो आहे हा देशप्रेम दिवस म्हणून घोषित करण्यात यावा, केंद्र सरकारने इतर राज्य शासनाने सुद्धा। कारण अशा प्रकारच्या मागण्या झाल्याच्या नंतर वेस्ट बेंगॉल केरळ वगैरे ह्यामध्ये देशप्रेम दिवस घोषित करण्यात आलेले शासकीय इतमामध्ये। तर महाराष्ट्रामध्ये पण आमची हीच मागणी आहे, केंद्राकडे हीच मागणी, ही पहिली मागणी आहे। दुसरी जी आहे ते आझाद हिंद सेना जी सुभाषचंद्र बोस यांनी नेताजींनी केलेली होती देशाबाहेर जाऊन देशासाठी लढण्यासाठी, म्हणजे देशाच्या विरोधकांशी लढण्यासाठी इंग्रजांशी, ह्या आझाद हिंद सेनेचं भव्य स्मारक लाल किल्ल्यावरती बनवण्यात यावं। तिसरी जी मागणी आहे की आझाद हिंद सेनेच्या ज्या फायली आहेत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर पण इंग्रजांनी ती तडजोड म्हणून भारतीय ज्यांनी समझोत्याचं जे स्वातंत्र्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोसची आझाद हिंद सेना आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे जिवंत किंवा मृत अवस्थेत आमच्या हातात द्यायचे आझाद हिंद सेनेचे लोक, तर त्या फायली उजागर करून पुन्हा लोकांच्या समोर ओरिजिनल जी स्थिती आहे वस्तुस्थिती ती जनतेसमोर ठेवणं। आणि चौथी जी मागणी आमची जी आहे ती नेताजी सुभाषचंद्र बोस हे 1945 साली बेपत्ता झालेले आहेत, त्यांचं काय झालं काय नाही हे केंद्र सरकारच्या फायलींमध्ये आहे। तर त्याची जी चौकशी समिती 3 बसलेल्या होत्या त्या तुम्ही जनतेसमोर ठेवायच्या आहेत। आणि प्रलंबित आत्ताचा जो विषय आहे लोकल आणि ज्वलंत विषय टोल नाक्याचा, की नागरिकांना टोल भरून जावं लागतं, तर रोड टॅक्सही घेतात, टोळही घेतात आणि जनतेच्या तिजोरीला सरकारी तिजोरीला धक्का न लावता जनतेकडनं पैसा वसूल करतात। जनतेचाच पैसा सरकारी तिजोरीमध्ये आहे। 1250 कोटी जे खर्च केलेले आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरने कोण आहे तो, त्याला शासनाने 1250 कोटी द्यावेत आणि जनतेला टोळमुक्त करावे। ह्या 4 मागण्या आहेत। आपल्याबरोबर आता सतीश शिर्के आहेत, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, यांनी चर्चा केली, त्यांच्या पक्षाविषयी माहिती सांगितली आहे। त्यांच्या ह्या पक्षाचा जो कारभार आहे हा कारभार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्णतः विस्तृत करण्याचा त्यांचा मानस आहे। त्याचप्रकारे त्यांचाही त्या अनुषंगाने प्रयत्नही चालू आहे। यापुढे येणाऱ्या काळामध्ये ते विविध विषयांवरही आंदोलन छेडणार आहेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे माननीय सतीश शिर्के यांनी। कॅमेरामॅन साई पवार सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, CBD बेलापूर।